तुम्हाला घ्यायचं मला दिगंबरा दिगंबरा माझ्यामध्ये तरी सर्वात मोठा शिष्यासाठी असलेला उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा आणि या सर्वात मोठ्या उत्सवासाठी आज आपण सर्वचे सर्व या ठिकाणी जमलेलो आहे. एक वर्षभर जसा विद्यार्थी अभ्यास करतो आणि त्याला वर्षभर गुरु सगळं काही ज्ञान शिकवत असतात आणि एक दिवस असा येतो की त्या वर्षी त्याची परीक्षा. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये ही गोष्ट घडलेली त्यांना काही नवीन नाही. त्याप्रमाणे गुरुपौर्णिमा ही एक शिष्यासाठी परीक्षा म्हणावं लागेल. वर्षभरात आपण आपल्या गुरुकडनं सद्गुरूकडनं काय ज्ञान अर्जित केलं, काय केलं, ह्याचा जर लेखाजोखा आपण जर घेत असतो तर ह्या दिवशी जर हा लेखाजोखा आपण घेतो ते नेमकं मी म्हणेल एक गोष्ट अशी आठवायची की आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये किती गुरुपौर्णिमा आहे. ज्याच्या त्याचं आयुष्य जसं 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 तेवढं त्याच्या आयुष्यामध्ये गुरुपौर्णिमा आहे. म्हणजे एखाद्याचं आयुष्य 15 वर्ष असेल
15 वर्ष, एखाद्याचं 30 वर्ष. म्हणजे एवढ्या परीक्षा त्याने आतापर्यंत दिल्या, बरोबर. एवढ्या परीक्षा दिल्यानंतर त्याच्यातून काय साध्य आपण करतो हे महत्वाचं आहे. इथं आलो, हा आपले गुरु भेटले. कसे भेटले? दृष्टा भावने भेटले, सजीव रूपाने दिसले. आणि काही नाही, आलो चरणावर माथा ठेवला, दर्शन झालं. देव बसेलच, जसे आमचे गुरु माऊली म्हणते तसे तो दगडाचा तो पाराशी बोलला आहे की. गुरु तरी बोलतील. आणि आजचं तुला नाही बघ, ज्याने त्याने आपल्या स्वतःच्या मनाला जर समजा तोडून बघितलं तर ही घटना आज घडलेली अशी मी घटना सांगतो. आपण आलो, गुरु भेटले, देव भेटला, त्यांच्या चरणावरती आपलं डोकं टेकवलं, गावरान भाषेत आपलं, त्यांचे पाय आपण हाताला धरले आणि झालं. आपली गुरुपौर्णिमा इथंच संपली. मग छान फोडणीचा वास आला. काही नाही, आपण जरा आता थोडं थांबून येतो. काहीतरी कोणतरी तोडतो मोडतो बोलतोय, त्याचे 2 शब्द ऐकले काय नाही ऐकले काय, बसू. आपलं मन राहिलं थोड्या वेळेस तेवढं घंट्याभरातलं थोडस 5 मिनिटं 10 मिनिटं ऐकू. गाली वाटायचं झालं, 2 घास प्रसाद म्हणून खाऊ आणि झाली गुरुपौर्णिमा. मुळात गुरुपौर्णिमा एवढीच आहे का? प्रत्येकाने आपल्या मनाला हा प्रश्न केला कधी तर आपल्याला लक्षात येईल तर गुरुपौर्णिमा एवढीच आहे का? दरवर्षी करतो ना. आणि आपलं आतापर्यंत जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्यापर्यंत आपण गुरुपौर्णिमा करत आलो. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शाळेत असताना शाळेत गुरुपौर्णिमा साठीच शिक्षक राहतोच, त्या पद्धतीने केलं. पण आतापर्यंत एवढ्या जेवढे जण इथं बसलेले आहे यांना एक प्रश्न माझा छोटासाच आहे की आतापर्यंत कोणत्या व्यक्तीने, मनुष्याने जे गुरुने सांगितलं हे तंतोतंत ऐकलं आणि त्याचा अनुभव घेतला. आपल्या मनाला विचारायचं, आपल्या मनामध्ये या प्रश्नाचं उत्तर शोधायचे. आणि एखाद्याला उत्तर चांगलं भेटलंच नाही, मी माझ्या गुरुचं तंतोतंत ऐकून आणि त्यांनी जसं मला बोध केला, उपदेश केला आणि त्या प्रकारेच मी आचरण केलं, मी तरी सांगेल ह्या जगात आतापर्यंत भाऊनी सांगितल्याप्रमाणे द्वापर युग गेलं, सत्ययुग गेलं, त्रेतायुग गेलं, आता कलयुग इतकं घोर आहे हे लागलं. एवढं याच्यामध्ये किती लोक आले आणि गेले, बरोबर आहे, मनुष्य प्राणी. एवढं याच्यामध्ये आतापर्यंत मला तरी असं वाटत नाही की ज्याने गुरुने सांगितल्याप्रमाणे ज्याचं आचरण राहिलं तो असं कधीच म्हणणार नाही की माझं कुठं नुकसान झालं. आपल्याच मनाला हा प्रश्न विचारून पाहिजे. साधा आहे आणि सोपा आहे, मी काही असं अवघड मध्ये जाऊन सांगणार नाही. आणि याचा अनुभव ज्याने घेतला त्याच्या माध्यमातून पण मी पुढे जाऊन असं सांगेल की तो मनुष्य त्या आनंदामध्ये इतका भाविक आणि प्रभावित होतो की तो आपल्याला जो अनुभव आला, आपल्या मनाला जो अनुभव आला, ज्या आपल्या अनुभवातून आपल्याला घडलेल्या ज्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या त्या आपण आपल्या गुरुचं ऐकून आपल्या जीवनामध्ये काय काय बदल झाले. लोकांना नको दिसत, असं नसं दिसत, असं नसं, तो विषय कायचा आहे, भौतिक आहे. पण अंतर्मनाच्या दशेत जर गेलं तर त्याचे अंतर्मन काय म्हणतं, त्याची आत्मा काय म्हणते, त्या आत्म्यामधलं जे काही सुख आहे गुरुच्या सानिध्यात राहून, सद्गुरूच्या सानिध्यात राहून किंवा त्या गुरुबद्दल त्याची जी काही आपुलकी आहे, ह्या गोष्टीचा जर विचार केला आपण आणि त्याचं जे सुख आहे, ज्याने कोणी त्या सुखाचा अनुभव घेतला, मी तरी नक्की असं सांगेल की तो असा कळवळून उठेल मधून की हे मी जो काही अनुभव घेतला हा मी कोणाला सांगू, कोणाला असं सांगू की अरे बाबा हा रस्ता इतका छान आहे, हा रस्ता इतका सुंदर आहे, या रस्त्यावरती तुम्ही चला, मला फायदा झाला, माझं हेच झालं. फायदा म्हणजे फक्त फायदा तो
दुसरा नाही, गीताचा फायदा. तर तुम्हालाही हा गीत होईलच. त्याची तळमळ वेगळी कर. त्या तळमळीमध्ये तो इतका भाविक होतो, भावून जातो की काय त्याला अंत नाही, आणि त्या सुखाला तर बिलकुलच अंत नाही. आणि त्यांनी त्याच्या अनुभवानुसार या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि घेतल्या पाहिजे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त इथं तुम्ही आला, दरवर्षी सारखी गुरुपौर्णिमा होऊ नये तुमची, म्हणजे इतका वेळ जो वाया गेला आपल्या आयुष्याचा, इथून पुढं हा वेळ आपला जो काय आहे हा वाया जाऊ नये, हाच माझा फक्त एक उद्देश आहे. मी काही बाकीचा विषय मनात ठेवून बोलत नाही. ज्याने त्याने ज्याचं त्याचं हित आपलं कसं होईल, काय होईल, कशा कशा पद्धतीने होईल हे लक्षात द्यावं, म्हणूनच मी हे थोडस गुरुबद्दलचं सारांश जे मला कळालं ते मी तुम्हाला सांगितलं. कारण की आज गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे आज गुरुची स्तुती, गुरुची आठवण, नुसती आठवण शरीर रूपाने नको, त्याच्या आचरण रूपाने जर गुरुला आपण ती जर भेट दिली गुरुदक्षिणा म्हणून, मला तरी नक्की वाटत की गुरुला सगळ्यात मोठी भेट वाटत. जीवनामध्ये याच्यापेक्षा मोठी गुरु दक्षिणा राहू शकत नाही असं मी म्हणतो. काय राहू शकत नाही परत एकदा समजून सांगतो. जे काही आपल्या गुरुनी जसं काही समजून सांगितलं, जे काही बोध केले, जे काही उपदेश केले, जे काही आपल्या हिताच्या 4 गोष्टी सांगितल्या, ह्या जर आपण ऐकणं म्हणजे काय? ऐकणं म्हणजे फक्त वरच्यावर मनाच्या बुद्धीने आपल्याला ऐकून घे, बरोबर? ऐकून चालणार नाही. वाचणं म्हणजे काय? फक्त मनाच्या बुद्धीवर आपण वाचणं, बस. त्याच्या पलीकडे काही नाही. आणि मग आता आमचे अनुभव सांगतो. काही सुरुवातीला मी असंच होत होतो माझ्यासोबत, असं काही नाही, प्रत्येकासोबतच ह्या गोष्टी घडत असतात. एखाद्या कीर्तनाला गेलो, आपण प्रवचनाला गेलो, किंवा आपल्या गुरुच्या सानिध्यात बसलो, 1 तास बसलो, 2 तास बसलो, गुरु सांगू लागले, प्रवचन सांगताय, कीर्तन सांगताय, असं भारी वाटत. तसं काय आपल्याला देवच भेटतो इथून उठल्यावर, लगेच आपल्या मनातच देव प्रकट होतो, आहे की नाही? सत्य समोरच्या ज्या काही गुरुने, सद्गुरूने किंवा इतर कोणी सांगितलं हे ज्ञान चुकीचं नाही, हे सत्य. ते आपल्या मनाला पटलं हेही सत्य, आपल्या बुद्धीला पटलं हेही सत्य. पण मला असं सांगायचं, प्रत्येकाला हा अनुभव आला, घरी गेलं त्याला प्रपंचाचं वारं लागलं, तो संध्याकाळी म्हणतो काय सांगितलं होतं तू, कधी झालं भारी वाटलो, पण आता काही ध्यानात येईल ना थोडस असं. तो एकमेकाला त्याच्या सोबत जो काय असला त्याला विचारितो, हो यार लई भारी होतं, चांगलं वाटलं मला तर, पण नेमकं काय ते टिकलंच नाही, काय सांगितलं मला ध्यानातच येईना. प्रत्येकासोबत घडणारी ही अवस्था आहे, घडलेली घटना आहे. नेमकं काय करायचंय? उद्देश थोडासा आहे, उद्देशाचा भाग आहे, पण गरज आहे म्हणून मी हा बोलून दाखवतो. प्रत्येक मंदिरामध्ये आपण जातो, त्या ठिकाणी काय होतं, जुन्या काळामध्ये हे पुस्तक, ग्रंथ वाचणे, अक्षर, प्रत्येकाच्या देश बदलला, प्रांत बदलला का अक्षर बदल होत होते, बरोबर आहे का? आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये भिन्न भिन्न होते, भेद होते, सगळे होते. त्यावेळीचे लोक हुशार होते. आताचे हुशार नाही ते नाही माहिती, पण त्यावेळीचे लोक हुशार होते. कसे हुशार होते? त्यांनी लिखाणातून लिहून नाही ठेवलं, त्यांनी सांकेतिक भाषेतून आपल्या प्रत्येक मनुष्याला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला आपल्या आताच्या भाषेत कोडवड म्हणतो आपण. मग कशा सांकेतिक भाषा? एक उदाहरण कसं, आपण ज्यावेळेस आपल्या गुरुकडे जातो किंवा काही प्रवचन कीर्तन ऐकायला जातो, तर आपण कसं जायचं हे त्या लोकांनी कसं सांगितलं, त्याच्या वेळेस आपण मंदिरात जातो. बघा तुम्ही
कोणत्याही मंदिरात सुरुवात त्या मंदिराच्या समोर कासव असतो. आपण काय करतो, नुसतं त्याच्यावर हात टेकवतो डोक्याला झाड. मग ते कासव कशासाठी हे विचार तरी कोणी केला का? किती लोकांनी हा विचार केला असेल हा कासव इथं कशाला? देव येतो, देवाचा अवतार म्हणून. अरे बाबा, देवाच्या अवतार तर कणकणामध्ये भगवंत आहे, असं कोणताच कणक भगवंताचा सुटला नाही, अनुदेवामध्ये तो संचारलेला आहे, बरोबर आहे. मग तो त्याच्यात काही विशेष काय? त्यांनी सांगितले खुणामध्ये त्या काळी सांगितलं की हा कासव याच्यासाठी काय, तसं कासवाच्या पिल्लाचं पोषण कासवीने तिच्या फक्त नजरेनं करते. कारण की तिला दूध नाही, ते काही पिल्लाला जवळ घेऊन दूध पाहिजे नाही, फक्त नजरेनं. मग मंदिराच्या बाहेरच का मंदिरामध्ये जाताना आपली जी काही ज्ञानाची इंद्रिये ही तुम्ही कासवासारखी पूर्ण बाहेर मोकळे करा. म्हणजे मला काही बिंदू परंतु आणू नका, काहीच ठेवू नका. इतकं ज्ञानेंद्रिय जेवढे आपले पूर्ण इतके तीक्ष्ण आणि सावध ठेवा की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय गोष्ट लक्षात येते, काय ते सांगताय, काय ते आपल्याला शिकवत आहे, काय आपल्याला बोध होतोय, काय आपल्याला उपदेश होतोय, हे शब्द नाही शब्द आपल्या अंतर्मनापर्यंत गेले पाहिजे. अंतर्मनापर्यंत आपल्या ते फिरले पाहिजे. आणि ज्याच्या ह्या अंतर्मनापर्यंत ते शब्द जाऊन फिरतात आणि ज्यावेळेस तो त्याचा विचार करतो, मी कधी असं सांगतो ते कधीच विसरत नाही. हा, असं होऊ शकतं की संसार प्रपंचामध्ये गेला तो माणूस काही काळापुरतं त्या अंतर्मनामध्ये गुह्य नाही, पण ज्या वेळेस त्याचा प्रसंग तो समोर येईल त्या वेळेस अंतर्मनातून तो विषय बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला लक्ष देईल, अरे हा आपल्याला हे आपल्या गुरुंनी सांगितलं होतं ते आज आपल्या सोबत घडतं. हा आहे गुरुचा महिमा. फक्त त्याला काय आहे, मी नेहमी सांगत असतो तर एक गोष्ट माझ्या मनात नेहमी येत असते, किती गुरुचे नाव आठवते आपल्याला. जेवढी द्रोणाचार्य झाले, व्यासमुनी झाले, हे झाले, प्रत्येक गुरुचं नाव हे शिष्यामाग आणि प्रत्येक शिष्याचं नाव हे गुरुच्या माग मोठं होत असतं. आपण काय करतो, आपण काय कृती करतो, आपण काय कर्म करतो, फक्त करत असताना एवढं जर लक्षात ठेवलं का नाही आपल्या मागं आपल्या गुरुचं सुद्धा नाव आहे. आणि आपल्यासाठी नाही, आता आपण गुरुच्या चरणी लीन झालेलं आहे, आपण आपलं आयुष्य गुरुच्या चरणावरती सोडून दिलेलं, वाहून दिलेलं आहे. हे आपलं राहिलेलं नाही, हे आता त्यांचं आहे. आणि आपल्या मागे त्यांचं नाव प्रकटपणे लागलेलं आहे. नेमकं हेच लक्षात घ्यायचं का आपल्या मागे आपल्या गुरुचं नाव आहे, आपण काय कर्म केले पाहिजे. त्यावेळेस आपल्याला नक्कीच आठवतं की नाही आपल्या मागे आपल्या गुरुचं नाव आहे ना, आपल्याला कर्म आपल्याला तशीच करावं लागतं. म्हणूनच मी उदाहरण सांगितलं, आजपर्यंत जितके गुरु होते त्याच्यामध्ये बरेच गुरु असे झाले की त्यांचं जे नाव आहे हे शिष्यामुळे सुद्धा मोठं झालं. असं कोणता गुरु नाही की जो एखादा खूप प्रिय शिष्य आहे त्याला एकांतात घेऊन मग नाही तुला जे सांगायचे परत सांगू. गुरु म्हणजे माय, आई नाही माय. आमच्या बाबांनी मी उदाहरण सांगता, आई मधला आणि माई मधला आहे. आई कशी असती, 4 लेकरं जर बाहेर खेळत असली आई आपल्या लेकरालाच पाहते, आई कोणा इकडे पुन्हा नकळू विमान वर्षी तू इकडे भूक लागेल असेल घे खाऊ घे, त्याला जाऊ खेळ ना काही करू त्याचं काय नाही, तू इकडे ये. पण माय तसं नाही म्हणते. माय काय म्हणते, अरे लेकरा हो सगळे इकडे या, उन्हा नका खेळू, तुम्ही सगळे आजारी पडशाल, मी हे खाऊ बनवला सगळे मिळून खा बसा. ही आहे माय आणि आई याचा भेद. गुरु आपली माय आहे, मग ती असं काही करू शकत नाही, त्याच्यात भेद नाही. फक्त भेद कुठे त्याच्या मनाच्या प्रवृत्ती वेगळ्या वेगळ्या आहेत. आज जगात जितके काही मनुष्य तेवढ्याची बुद्धी वेगळ्या वेगळ्या. असं कधी सापडलं का
अरे नाही दोघं जण याची बरोबर विचार याचं मन आहे असं होत नाही. प्रत्येकाच्या बुद्धीत पण मग तसंच गुरुचरणी एकनिष्ठ राहून जर गुरुची सेवा केली तर आत्ताच ग्रंथ मधला जो वाक्य सांगितला, गुरु ज्या पदाला आहे त्या पदाला शिष्य सुद्धा जाऊ शकतो. कारण असं आहे की जे गुरु आहेत ते सुद्धा कोणाचे शिष्य होते आणि त्यांचे जे गुरु आहेत ते सुद्धा कोणाचे तरी शिष्य होते. मग गुरु शिष्य परंपरेमध्ये शेवट जर गेलो आपण तर शेवट नक्की लक्षात येईल, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, तो भगवंत तिथं उभा आहेच. पण आपल्याला गुरु शिष्य परंपरेतून गुरुच्या आशीर्वादाने गुरुच्या मार्गदर्शनाने या गोष्टी इतक्या सोप्या होतात, इतक्या सोप्या की बाहेर आज जगात जे चालू आहे त्याच्या भाग्यापर्यंत त्याला काय लागत नाही. जनाबाईच्या जवाब्या आता तुम्ही म्हणले भाऊ, त्याला जप नाही तप नाही हे आता वयानंतर आहे. पण गुरुच्या मुखातून हे कसं मी या ठिकाणी आलो 12-13 वर्ष झाली मला, तेव्हापासून ऐकतो भाऊ याला जप नाही तप नाही पारायण नाही अनुष्ठान नाही काही लागत. फक्त आपल्या गुरुच्या चरणावरती एकनिष्ठ भाव आणि तो एकनिष्ठ भाव जर असत या गोष्टी सहज सहज भेटत राहतात. मग तुम्ही म्हणणार भाव या अवघड त्याचा या पंथात चालणारे या गुरु शिष्य परंपरेत जो माणूस आला, सुरुवातीला कसं असतं, सुरुवातीला कोणची गोष्ट असो, जमिनीमध्ये एखादं बीज जरी पेरलं आपण त्याला उगायला पण 8 दिवस लागतात. आज बीज टाकलं उद्या असं होत नाही, कधीच होऊ शकत नाही. ज्याला अशी कोणतीच गोष्ट नाही की ती क्षणात निर्माण करू शकते. ती ताकद असेल तर ती भगवंताची, गुरुची ती वेगळी. पण हळूहळू जर या मार्गावर गेलं तर नक्कीच आपल्याला गुरुचा आशीर्वाद नक्कीच लाभेल. असे हे आपले गुरु, ते गुरुबद्दल माझ्या मनाला जे वाटलं आणखी बोलण्यासारखं खूप आहे आणि बोलणार पण आहे. जसा विषय पुढे येईल तसं आता काही या ठिकाणी आलेले नवीन आहे. गुरु शिष्य परंपरेतले काही माहिती कमी आहे, काही जास्त आहे. आणि माझ्या भाषेत मी काही जे आर्त झाले, आर्त म्हणजे मुमुक्षु ज्याला मी म्हणतो, तर जे त्याला वैराग्याचं वारं लागलं. कसं वारं, जो वैराग्यामध्ये माणूस आला म्हणजे त्याला भक्तीची ओढ लागते. अशी भक्तीची ओढ लागते की तो बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या विसरून जातो. भक्त आणि भक्ताने आपल्या भगवंताला कसं भेटता येईल या विषयावरच तो जातो. मग त्यावेळेस काय होतं, तो बाकीच्या गोष्टीचा त्याग करायला सुरू करतो. तर तो मन वाईट देत नाही बाकीच्या गोष्टीचा, कशात रमत नाही, काही नाही. नेहमी त्याचं मन उदास म्हणजे या शब्दाचा अर्थ इतर वागणुकीमध्ये वेगळा आणि परमार्थामध्ये उदास म्हणजे तो स्थिर अवस्थेमध्ये राहतो, त्याला उदास म्हटले गेले. म्हणजे त्याला तो सुखी नाही, तो दुखी नाही, तो उदास. ती उदास वृत्ती येत असते. ते येताना काय हळूहळू हळूहळू ती वाट, मग त्याला लग्न घातलं काय बायको नको पोर नको, ते काही जण घर सोडून डोंगरा नांगरात जायची तयारी ठेवली आणि काही डोंगराचं तप करू, हे करू ते करू, हे विचार येतच. त्याला वैराग्य प्राप्त झालं. मग काही असे वैराग्य सुद्धा इथं आहे. काही त्याच्या पुढच्या स्टेप पर्यंत म्हणजे त्या 4 अवस्था आहे. एक सुषुप्ती, दुसरी ब्रह्मरंध्र, तिसरी तुरी आणि चौथी नीलनयन अवस्था. अशा या 4 अवस्थेमधून प्रत्येक मनुष्य त्या भगवंतापर्यंत जाऊ शकतो. पण फक्त गुरुच्या माध्यमातून, गुरुच्या आशीर्वादानेच तो जाऊ शकतो. मग अशा 4ही म्हणण्यापेक्षा एक सोडून द्या. 3 अवस्थेमध्ये काही लोक इथं बसलेले, पण सगळ्यात जास्त प्रमाण असं आहे की साधारण संसार प्रपंच करणारे लोक इथं जास्त आहे आपल्याजवळ. मग सर्वप्रथम त्यांच्यासाठी एक सांगणं असं, गुरु या शब्दाचा अर्थ एकदा सगळ्यांनी समजून घ्या.
जो आपल्याला भगवंताची भेट करून देण्याची ताकद ठेवतो तो गुरु असतो. पण निश्चित तो भगवंताची भेट करून देतो का? तो आपल्या प्रत्येक गोष्टी बारीक बारीक एकदम तुम्हाला आजच्या कंडिशन तुमच्या मनाची स्थिती काय ही सुद्धा त्याला क्षण क्षण जाग असते, क्षण क्षण जाग असते. त्या स्थितीतून तो जाऊ शकतो. असा तो गुरु असतो. मग गुरु इतका मौल्यवान आहे या जगामध्ये. देवापेक्षा पण मोठा गुरु आहे. आपण ऐकलेले ते सगळ्यांनी या गोष्टी, बरोबर आहे का? एका रिपीट सांगायचे कशासाठी, त्याचा एक उद्देश मी सांगायचं म्हणून मी गुरुचं पण इतकं मोठं दिलं देवाने की देवापेक्षाही श्रेष्ठ गुरु मानले, बरोबर आहे. मग एवढी मोठी गोष्ट. आज आपण बाजारात जर भाजीपाला घ्यायला गेलो की कोथिंबीरची गर्दी, परत पाण्याची गर्दी म्हणा, काही म्हणा, हे घ्यायला गेलो मी स्वतःपासून लिहितो. नवीन याला तर थोडीशी किडी लागेल, दाल कोराची नाहीये, किंवा काटाळ नाहीये, हिरवेच आहे, त्याला छिद्रे आहे, त्याच्यातून जर किडा गेला आणि ती खराब असलं मग आपलं पोटाचं कसं व्हायचं आहे की नाही? मग कसं करायचं? सोन्याच्या दुकानात गेलं सोनारकडं, मग 24 कॅरेट हे का 22 हे आमक कॅरेट हे आहे की नाही? प्रत्येक क्षणी आपण किती सावध राहतो संसार प्रपंचामध्ये. एक एक गोष्ट अशी चापडून घेतो. माणसं तर माणसं, बाया मी चापत, बाया जास्त सगळ्या माणसं, बरोबर आहे का? हालाकी या ज्या दिसणाऱ्या गोष्टी या नश्वर आहे, अशाश्वत आहे, या शाश्वत नाहीये. ह्या कधीही नष्ट होऊ शकतं, याला काही चालेल नाही. तुम्ही किती तपी असाल तर असा या गोष्टी नश्वर होणार म्हणजे होणार. मग फक्त नश्वर होणार आहे का? नाही. त्याचा मूळ दावा वेगळाच आहे, ते रहस्य. नश्वर होऊन परत बदल होऊन परत ते बदलून येणार. नश्वर होणार आहे तसं जर पाहिलं खरं तर एकही गोष्ट नाही, फक्त त्याचा बदल होत असतो. मग या गोष्टीसाठी आपण इतकं झटतो. आणि तो गुरु इतका मौल्यवान आहे आपल्या जीवनामध्ये का तो 84 लाख योनी तारून आपल्याला त्या भगवंतात विलीन करणार आहे. मग तो तपासायला काही हरकत काळीच्या आधी अधिकार आहे. प्रत्येकाला गुरु करण्याआधी त्या गुरुची परीक्षा घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येक मनुष्य, असा कोणताच मनुष्य नाही की त्याला अधिकार नाही. हा, ज्याच्या त्याच्या मनाची स्थिती आहे. तो स्वार्थापोटी, स्वार्थ काय नाही, आपण काही बोलत हा आपलं वाकडं तरी हा स्वार्थ आहे. मग आपण त्याला कसं करतो, काय सोडायला काय कपडे विकले त्याचे, काय लोक त्याच्या मागे, काय गाड्याला हार, त्या गाड्याला हार, काय पब्लिक भरती, कपडे पाहिजे कशी जरीचे घालेली भारी भारी आहे की नाही? हे डोळ्याला दिसणाऱ्या त्या त्याच्यात काय म्हणतो आपण त्याला, ऐश्वर्याला भुलून आपण त्याला भिले, हे मला तरी योग्य नाही वाटत. सरळ संदेश द्यायचा मला, माणसाच्या दिसण्यावर नाही, असण्यावर. कसं का तो गुरु शोधायचा आहे ना, गुरु शोधताना असा शोधा, त्याची परीक्षा घ्या. आमचे गुरु माऊली पहिल्यापासून सांगतात, इथं जे कोणी येत हे दुःख घेऊनच येत, इथं सुख घेऊन कोणी आला नाही लवकर, आणि सहज भेटायला तर कोणी येतच नाही लवकर. जो कोणी येतो तो त्याचा स्वार्थ, त्याचं दुःख घेऊनच येतो. आला नेहमी ते काय म्हणतात, नाही तुम्ही कुठेही जा, ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहे तुम्हाला नाही कळालं त्या तिथं जो काही भगवंत बसलेला आहे त्या भगवंतावर श्रद्धा ठेवा. त्याच्यानंतर 2, आपण आपलं जे काही म्हणणं आहे त्याला सांगण्यापेक्षा फक्त आपलं जे काही मेन मुद्दा आहे, नाव आणि गाव, त्याच्या नावावरती आपण आपला आत्मा, आपण म्हणजे आपला आत्मा चालतो. म्हणजे समजा समाधानाला नाव दिलं, समाधानच पडतं, दुसरं नाही पडू शकत. आपल्याला आपलं नाव दिलेलं आहे ना, आणि गाव कोणते मूळ वतन म्हणजे ते तसं एवढी ओळख सांगा. आणि त्याला आपल्याबद्दलचं काय ज्ञान कळतं हे तपासा. म्हणजे एवढं सांगणार मी तरी, आता मी पण बरंच अगोदर इकडे याच्या अगोदर फिरलो, असं तर मला कोणी दिसलं नाही का दिवस असं सांगेल का नाही, पहिले तुमचं तपासून घ्या
त्यांना काय कळतं काय नाही असं इथं तर सगळं मोकळं सांगितलं. अगोदर तुम्ही ते तपासा. याचा अर्थ काय, अगोदर तुम्ही गुरु करण्या. गुरु हा एकदम मौल्यवान वस्तू आहे. वस्तू म्हणजे सगळ्यात मौल्यवान जगात काय असलं तरी गुरुच. एवढी मोठी गोष्ट आपल्याला आपली करायची, आपली करताना त्याला गुण तपासून घ्या. मग त्याचे गुण अवगुण दोष काय असेल नसेल, आपल्या मनाला काय पटतं काय नाही हे पूर्ण तपासून घ्या. अधिकार आहे तेवढा सगळ्यांना. त्या अधिकारामधून तुम्ही पुढे जर गेले, आपल्याला खरा गुरु कोण कसा काय हे प्रत्येकाला कळणारच. हा पण तुम्ही जर त्याच्या ऐश्वर्याला भुलले तिथे कसले. आमचे गुरु माऊलीने कधी ऐश्वर्य हा विषय आम्हाला दिला नाही, घेतला नाही, कधीच नाही. त्यांनी नाही आम्हालाही दिला नाही. साधं राहा, आपण कोण आहे हे चार लोक तुमचं राहायचं. अरे आपली ढवळी आली दिसो तर म्हातारा दिसो तर कसं दिसो, तो त्याचा विषय. तो आपला अनुभव आपल्याकडे इतका चांगला आहे, आपल्यावर आपला जर इतका विश्वास आहे, दुसऱ्याच्या विषयाला दुसऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला आपल्याला काही विषयच नाही उरला. मग तसंच तुम्हाला जे काही सर्वसाधारण म्हणायला त्यांनी काही वाट चुकली असं वाट चुकू नका. सगळे काही वाट चुकतील अशा काही भाग नाही. फक्त गुरु करताना जे काही आहे आपल्या गुरुचं हे तुम्ही तपासून घ्या, त्याचे गुण अवगुण. आणि ज्यावेळेस आपण गुरु करू आपल्याला कळलं आता याचे गुण अवगुण आपल्याला जसे वाटते तसे आहे बा, काही हरकत नाही, आता आपल्याला गुरु करू शकतो. या स्थितीला ज्यावेळेस येतो आपण, त्यावेळेस म्हणतो त्या समोरच्या गुरुंना, बाबा आमची इच्छा आहे तुम्हाला गुरु करायची. इथं झालं का तुम्ही म्हणले ते म्हणलं वा ये इकडं अंधार उघडायची मान घाल झालं तू माझ्या चूक. तिथं समजून घ्या काय गोष्ट. 10 रुपयाच्या माळेवर गुरु कोणी होऊ नाही शकत आणि शिष्य कोणी होऊ शकत नाही. ज्यावेळेस तुमच्या मनातून इच्छा प्रकट होईल त्यावेळेस समोरच्या गुरुच्या मनामध्ये सुद्धा ती इच्छा प्रकट व्हायला पाहिजे. ते गुरु शिष्याचं नाते. जसं तुम्ही त्याला तपासून घेतलं तुम्हाला तपासल्याशिवाय राहणार कारण आहे त्याला. तुम्हाला शिष्य करायचंय म्हणजे तुम्हाला मान्यवर घ्यायचंय, लेकरू करायचंय. लेकरांना काही उद्या चालून चुकी केली तर नाव बापाचं जाणार. मग ते जाईल नाही जाईल हा विषय त्याला मनाला घ्यावा लागेल. आणि जो काही 10 रुपयाची माळ आणली समजून घ्या एका युगाचं वाद लागेल. हे बाहेर कुठं शिकायला मी माझ्या गुरुकडून शिकलो, मी तेच पुढं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हाच फरक आहे फक्त. मी काय माझ्या मनाचा विषय. मग त्यावेळेस तो गुरुही तुम्हाला तपासणार आहे. ज्यावेळेस तुमच्या मनाचा दृढ निश्चय झाला हाच गुरु करायचा आहे, दुसरं नाही, तिथं काय उरलं जीव जाओ अथवा राहो. तुम्ही ते जिराफ पाहिलं का? जिराफी ज्या वेळेस तिच्या पिल्लाला जन्म देते किती राहते पाहिजे, त्यावेळेस ती काय करते माहिती? त्या पिल्लाला लातानी मारली झाल्या 1 लाख मारलेला लांब जातो. ते उठायचा प्रयत्न करीत पण ते उठू नाही शकत. आणि की नवीन जन्मला ती परत त्याच्या परत 1 लाख मार परत चौथून परत जाते. जोपर्यंत तो उठून चालत नाही त्याच्या पायावरती तोपर्यंत ती लाट मारत असते. तिचं मन नाही का आपल्या लेकराला लाट मारून बरोबर आहे. पण तिचं मन त्या मायेत नाही होत. ती म्हणती जर मी आज या माझ्या पिल्लाला जर चालवणं शिकवलं नाही तो उद्या एखादा शिकारी या जंगलात इतके या जंगलात त्या जंगलात नाही या जंगलात आपल्या इतके शिकारी कधी तुमची शिकार करून जातील कारण. आणि जर त्या आईसोबत त्या पिल्लाची जर शिकार झाली तर ते दुःख मोठं आहे का याला लाट मारून उठून याला चालायला लावणं हे दुःख मोठं आहे काय. पुढचं त्या पिल्लाचं हित लक्षात घेऊन तिने लाटा मारली आणि त्याला उभंच केलं. ही ताकद कोणाची? त्या आईची माईची. तसंच गुरु बी काय करेल त्याची परीक्षा घेतल्याशिवाय कारण की त्याचं पिल्लू आहे
त्याचं पिल्लाला उभं करायचंय कलियुगामध्ये, नाही तर कलियुग आहे. 3 युग तर गेले निघून सरच, पण हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये त्याला उभं करा. आणि आमच्या गुरु माऊलींनी सांगितलं कली हा कृष्णाचा अवतार आहे. हे रहस्य आज आम्हाला माहित नाही. आज काल 2-3 दिवसात या विषयावर आलो की कलियुग हा कृष्णाचा तो विषय गुरु माऊलीचा आहे. पण आपण तो विषय तो घेऊ. त्या पिल्लाला ती ज्यावेळेस उभा करते त्यावेळेस त्याच्यानंतर ती लात नाही म्हणते, ती त्याला जवळ घेते, त्याच्या सोबत ठेवते. बाकीच्या गोष्टी कशा कशा करायच्या हळूहळू हळू ते पिलू त्या तिला पिंकलं पाहून 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 शिकत. असं कधी पाहिलं का? एखादं प्राणी बसला, दुसरा प्राणी बसला, मग त्यांच्या गप्पा गप्पा झाल्या आणि त्याला म्हणा मी तुला शिका कशी करायची शिकवतो नाही, फक्त पाहून. तसंच आपल्या गुरु माऊलीचा हिशोब असतो. त्याची त्याची जेवढी जिज्ञासा असतो तो तसं तसं शिकत. बरोबर आहे का? मग ह्या जिज्ञासेसाठी तो गुरु आपली परीक्षा घेणारच. त्या परीक्षेसाठी आपण तयार राहायचो. नाही तर मग पहिली लाच मारली, काय लागली पण थोडा नको नको, हे गुरु तर काय करे नाही, दुसरा गुरु बघू सुटलं. मनुष्य जन्म एकदाच आला ना, 84 लाख वेळी फिरो आणि एका युगामध्ये 99 वेळेसच मनुष्य जन्म भेटतो. म्हणजे मग आपल्याला एका युगात चान्स किती? 99. आपला कोणता आपल्याला कोणाला माहिती? असं समजा हाच 99 आहे. तसं रामाने हनुमानाला सांगितलं तर तुझा 99 जन्म, तसाच हाच 99 जन्म आहे. याच्यातच करावं लागणार आहे, याच्यापेक्षा पुढे जावं लागणार. त्याला 1 लाख मारली, थोडस दुखत त्रास होईल, पण राहण्याची ताकद बी देणारा तोच गुरु. तो कधी तिथून बाजूला, तिची रवी तिथून बाजूला झाली का नाही, तिची जिद्द आहे. हा याला उठवल्याशिवाय मी शरीराला. तशी आपल्या गुरुची सुद्धा जिद्द असते की आपल्या शिष्याला पूर्णपणे पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. ती त्याची जिद्द आहे. आणि ती करुणा नाही, खूप प्रेमळ आहे. तो बाजार वेगळाच. आणि त्या हिशोबाने ते आपले गुरु आपली परीक्षा घेणारच हे आपण मनाला निश्चयच करायचं. आणि ज्यावेळेस एक पायरी झाली, दुःख आलं, गुरुने ते निवारण केलं, मग परत दुसरं पायरीला तयार. जी पायरी पहिली संपत आली जास्त थोडस दुःख होतं, पण जेव्हा ती संपत्ती त्याच्यानंतर जे सुख येतं हे माणसाला लय आवडतं. बस आपल्या गुरुची काय कृपा आहे, काय अनुभव आहे. मग जो हुशार आहे, जो अर्थ आहे, जो ज्ञानी होणार आहे किंवा होतोय, तो काय करत? त्या सुखाला भुलणार नाही, तिथं तो थांबणार नाही. त्या सुखाला भुलून तो तिथं थांबून जाणार नाही. आता भेटा आपल्याला, आता बरे आपण पाहू का आपलं गुरुचं चालू आहे. त्यांचं जवळ 4-5 शिष्य जे काय त्यांचं होत राहतं. आपल्याला आपले लेकर बाळा खायला लागले, घर बांधायचे, वाटा बांधायचा, आणखी काही करायचे. पुढे पोरं आपल्याला म्हणत काय केलं माझ्यासाठी हे विषय मागायचे नाही की माणूस काय करतो, त्या पायरीवर आला तर तो संपतो. त्या आनंद केला असं आपलं कृपा म्हणजे सगळ्यात शेवटच तोपर्यंत त्या भगवंतापर्यंत देते गुरु, तोपर्यंत तो विसरून हा एवढं होईल. जसं भरतरीनाथाला श्री गुरु दत्तात्रयांनी ज्यावेळेस आळवायचा पर्यंत करते, नाही मला 12 वर्ष आणखी संसार प्रपंच करू द्या, मला आणखी पोर नाही कवी नाही, 12 वर्ष तरी द्या. तो म्हणे ठीक आहे, कधीच जाती नाही, प्रेशर नाही आपल्या बाहेर. तो म्हणतो ठीक आहे, 12 वर्ष 12 वर्ष 12 वर्ष 12 वर्षानंतर मी तुला घेऊन नाही. हा काय होतं, काही काळांतरानं ती पिंगला जाती म्हणून तिच्यासाठी त्याला 12 वर्ष स्मशानात बसतो. पण तो सोडित 12 वर्षानंतर काय होईना, त्याने गोरक्षाला पाठवून ते भरतीला आपल्या प्रांतामध्ये आणलंच. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सरळ आहे. त्या गुरु दत्तात्रयाने ज्याचा हात धरला त्याला सुट्टी नाही. सुट्टी नाही म्हणजे त्याला काय शिक्षा नाही,
शिक्षेच्या माध्यमातून त्याला मोक्ष आहे, त्याला तो त्या पदावरती नेणार आहे. तो पद अशी पद कोणत्या ना कोणत्या पदावर नेऊन तो त्याच्यामध्ये स्वतःच्या मध्ये तो त्याला समाविष्ट केल्याशिवाय तो त्याला सोडणार नाही. मी नेहमी एक उदाहरण देत असतो. एक गाव आहे छोट आणि तिथं सावकार राहतो. सावकार म्हणजे काय, त्याच्याकडून खूप मोठी सत्ता ती गावाची, तो सावकार, बरोबर आहे. सावकार काय करतो त्याची आयडिया, तो प्रत्येक माणसाला अडचणी आणतोच. अडचण आली म्हणजे माणूस कुठं जातो, सावकाराचं. बघा ना, नाही सावकार काम करायचं लागतं. सावकाराला माहिती राहत, अरे हे चान्स आहे त्याला आपल्या मोठी धरावं लागेल, म्हणजे याच्या काहीतरी वजन टाकू म्हणजे आपल्या धरावं खाली जाणार. मग असं केल्यावरती तो सावकार त्याला सोडित नाही, तो सावकार त्याला देतोच गेला सध्या घेतो त्याला चालू नाही. पण एक वेळ असा येतो की सावकाराशी बंड करायचा वेळ येतो, बरोबर आहे. ज्यावेळेस सावकाराशी त्यांनी बंड केला मग तो काय त्याला वाटत नाही, अरे काय सावकार सावकार सांगते किती ते आपण. मग तो काय म्हणतो, त्यात पाहता चांगले दिवस आहे ना त्याचे पाहते, पण त्याला हे नाही कळत सुखाच्या मागं दुःख आहे, दुःखाच्या मागं सुख आहे. एक ती गोष्ट कोणती कधीच येत नाही. पण ज्यावेळेस त्याला हळूहळू हळू सावकार जोपर्यंत तो म्हणजे तोपर्यंत काही नाही. ज्यावेळेस त्याला हळूहळू अडचणी यायला लागल्या मग तो मग दुसऱ्याकडे जातो, तिसऱ्याकडे जातो. आणि यार मला एवढी मदत करा. पण ते गावात सावकाराचं आहे ना, त्या गावामध्ये सगळे सावकाराच्या हाती जमलेले आहे ना. ते काय म्हणतात, बाबा हे सावकाराचं बंड करेल माणूस आहे, याला जर आपण मदत केली आणि जर सावकाराला कळलं आजच आपलं कर्ज वसूल करायला सावकार दुसऱ्या दिवशी पाय टेकी, बरोबर आहे. मग काय होतं, सगळीकडून त्याला ठोकर लागत 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 शेवटी त्याला कोणाच्या पाया पडावं लागत येऊन सावकाराचा. भक्तीचा सावकार, भक्तीचा सावकार. एकदा जर तुम्ही त्याच्याकडे आले आणि त्याने तुम्हाला भक्ती दिली तर समजून घ्यायचं आपला सावकाराने आपला हात धरला. तो सावकार गावचा आहे, तो स्वार्थी असू शकतो, पण हा सावकार भक्तीचा आहे, हा प्रेमाचा आहे. म्हणजे कोण, गुरु दत्तात्रय असो का आपले गुरु असो. आणि यांची सत्ता विश्व व्यापून आहे ना, जसं त्या सावकाराची विश्व व्यापून आहे तशी याची बी विश्व व्यापून आहे. मग तुम्ही कुठं जा काय फरक पडतो, तो तुम्हाला शोधत 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 कुठे ना फिरू तो त्याच्या ठेव्यापर्यंत त्याला आणल्याशिवाय राहत. म्हणजे हे वाक्य इथं एकदा की त्याने हात धरला का, हा ठीक आहे मी मान्य करेन ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात, पण तो तुम्हाला धरल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या त्याच्या प्रारंभानुसार त्याच्या त्याच्या कर्माच्या फळानुसार तो ह्या जन्मी किंवा त्याच्या पुढच्या जन्मी त्याच्या पुढच्या जन्मी तो तुम्हाला सोडणार नाही. आणि एवढं लांब जायचंच कशाला, पुढचं पण पाहिलं. मेल्यावर कधी माणूस उठला का, ह्याच जन्मात करा ना. मग ह्याच जन्मात पहिल्या वेळेस ज्यावेळेस भोगायला लागले त्या गुरुचा आणि नंतर जो आनंद प्राप्त झाला, मी परत खेटवर आणि तुम्हाला गेलो तरी तर त्या आनंदाला स्थिर अवस्थेमध्ये ठेवून जर तुम्ही पुढे वाटचाल करू, पहिल्या पायरीवर जर एवढं काही पुढच्या पायरीवर काय असू शकतो, हा सहन करावं लागेल. असं नाही म्हणताय ना, नाही मग तू वैरे अर्ध तिला व्यसन करा, अर्ध मी व्यसन करा. ज्याचे त्याचे कर्म द्यायचे त्याचं सोबत त्याची त्याची वाटचाल त्यालाच करावं लागेल. आणि आणखी एक उदाहरणाचा विषय असा, एखादा माणूस आजारी एकदम पडलेला आहे, लगेच त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, काहीच येत नाही, असा हिशोब आजारी आणि एखादा सेवा करून लागला त्याची, कुठं सेवा करेल, फक्त त्याच्या तोंडात घास घालण्या एवढी सेवा करू शकतो. चावा तर त्याला लागत ना, त्याला चावा तर लागत ना. मग विषय काय, आपल्यापर्यंत जे काही भगवंताचं मार्ग येतोय, भक्तीचा मार्ग येतोय, गुरुची सेवा येते, अरे भाग्यच आहे ना. मग भाग्याला काहीतरी कर्माला वर्म लावा आणि आपल्याला संगीत सोना करून घ्या. म्हणजे काय, आपल्याला तर चालू लागतं स्वतःला. मग त्या माध्यमातून पहिल्या वेळेस आनंद झाला, तेवढ्यावर नका थांबा. त्या भक्तीच्या मार्गावर असं पुढं पुढं
चालत 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 जा. कधीपर्यंत? जोपर्यंत आपण स्वतः उठून उभा राहत नाही तोपर्यंत. एकदा आपण स्वतः उठून उभा राहिलं आपल्याला चालता येतं नंतर आपल्या पायावर. मग तेव्हा काही मानलं नाही का त्या जिराफींचं चालायला लागलं जसं जसं चाललं त्याच्या मागं मागं आपल्याला चालायचं आहे ना. हे सोपं अवघड आहे का काही? फक्त विषय काय सांगितला तसा गुरु करताना असा गुरु करा, शोधून करा की त्या गुरु बद्दलचा आपल्याला पूर्ण काही आकलन झालं. जाऊ द्या ना, टाइम 6 महिने जातील, वर्ष जाईल. आता 30-35 पुढे कळलो, एवढे वर्ष गेले, 6 महिने वर्ष भरत त्याच्या सानिध्यात बसून नेमकं ते काय सांगतात आपल्या मनाला पटत का नाही पटत. सगळं खोटं करायचं आपल्या मनात जर दृढ निश्चय केला आपलं खरं काय खोटं काय हे तर कळतं ना, करायचंय. आणि ते जर गुरु केला परत आपण आलो, मग त्या गुरुनी आपल्या परीक्षा घेतली ना, आपण त्या परीक्षेमध्ये पास झालो म्हणजे तो म्हणला हा आता मी तुला शिष्य करायला काय ही झाली आपली खात्री बसून चालली. त्याने शिष्य आपल्याला केलं आणि आपण आपल्याला त्यांना आपलं गुरु मानत म्हणजे काय झालं. इथं सगळ्यात मोठा एक विषय असा करायचा की ज्यावेळेस आपण त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवू त्यावेळेस आपलं तन मन धन अंतर्मनातून सगळ्यात मोठं समर्पण तिथं करा. समर्पण म्हणजे काय करा, पूर्ण जे काही विषय असेल त्याच्या चरणावरती सोडून द्या, त्याला म्हणते समर्पण. नाही तर मग 2-4 काठीमध्ये बांधून द्या, एवढं नाही करायचं बाकीच. मग ते गुरुचे वाक्यच नाही मी आठवते तशी, जो माणूस खोटं बोलतो हा कोणालाच पोषतो, तो स्वतःलाच पोषतो. कसं त्याचं म्हण एखाद्याने चोरी केली कोणालाच नाही माहिती, कोणालाच नाही, पण त्याच्या मनाला तर माहिती आहे ना. आणि मग सगळ्यात मोठं काय, शरीराच्या जर भौतिक दृष्टीतून जर बघितलं तर सगळ्यात मोठं मन ताब्यात आलं त्याच्यावर जिंकलं. ज्या काही साधना साधू संतांनी ऋषी मुनींनी शोधून काढल्या कशासाठी, तुम्ही बा योग करा, ध्यान करा, भक्ती मार्ग करा, कशाला मनाला आपलं करा एकदा. त्याच्यासाठी जे काही विधी हे सगळं त्याच्यासाठीच आहे ना. मना सज्जना भक्ती पंथी सिजावे तरी श्रीहरी. एवढे ते होऊन गेले, त्यांच्या अनुभवातूनच त्यांनी हे सांगितलं की बाबा मनाला एकदा ताब्यात घ्या, मग तो आपलं काही करू शकतो. मग तुम्ही जर बांधून गाठी बांधून तरी ठेवल्या, काही बांधून ठेवल्या, मग ते गुरुला कळत नाही असं झालं पाहिजे. मग तो फसतो कोण कुठं, स्वतःच फसतो त्याच ठिकाणी. आपल्याला वाटतं आपण त्याला फसवलं, चूक आपण आपल्या स्वतःलाच फसवलं. त्याला काय घेणे, तो आज येऊन निघून जातो, पण तुमचं मन 24 तास तुमच्या सोबत. रात्री झोपलं तरी तुमचं 24 तास तुमचं मन तुमच्या आत्म्याला शरीराला चिटकलेलं, ते तुम्हाला सोडूच शकत नाही. मृत्यू जरी झाला तरी मन आत्म्याला सोडित नाही. मग ह्या परिस्थितीमध्ये काय करायचं, आपलं मन पूर्णतः ज्यावेळेस आपण समर्पण करतो. पण याच्यामध्ये एक पद आहे, तो खरा साधक आहे, त्याला खरंच काहीतरी आपल्या जीवनामध्ये करून घ्यायचंय. तो त्या मनाला एकनिष्ठतेने त्या आपल्या गुरुच्या चरणावरती समर्पित करतो. नाही तर मग मी आज रविवारी, आज खंडोबाचा वार, मग आज खंडोबाचे देवळा, उद्या सोमवार आहे, उद्या काय महादेवाचा आहे, उद्या महादेवाच्या देवळा, परवा मंगळवार आहे देवीच्या देवळा, बुधवार आहे त्याने आज सगळं जाणतं मुलाचं बाकीचं. बुधवारी म्हटलं सुट्टी, नाही तर कोणी नाही हनुमानाचा विवार येतो, आज गुरुवार आहे हा मग गुरु दत्तात्रयाचं मंदिरात नाही. शुक्रवार आला लगेच बदलते, शनिवार आला हनुमान शनिदेव, परत रविवार आलं खंडोबा. एवढे वार आहे, एवढ्या वाराला आपल्याला जर स्थिर अवस्थेला तुम्ही विचार करा, एवढे वार एवढे देव आहे, वाराचं ध्यानात ठेवणार. इथं काल काय चाललं ते ध्यानात ठेवा. आणि एवढे वार आहे, तो देव काय सांगतो, ह्यो देव काय सांगतो, तो देव काय सांगतो, ते शनिदेव काय सांगतो, काय कळणार आहे.
मग शनीला घ्यायचं म्हणून शनी जवळ जायचं, मारुतीला घ्यायचं तर मारुतीला जायचं. अरे भक्ती म्हणजे भीती नाही. एवढं सगळं कुठं एकच करा ना, त्या गुरुच्या चरणावरती एक निष्ठा देणे, आपलं पूर्ण समर्पण करा, त्याला कशातच भेव नाही. तिथं वाढ बांधण्याची गरज नाही, तिथी बांधण्याची गरज नाही, मिठी बांधण्याची गरज नाही. सगळे आज्ञाचे कर, सगळे भेटून तो त्या गुरुच्या चरणाला जर स्थिर झाला, त्याचा प्रत्येक क्षण शुभच, त्याचा प्रत्येक वार शुभच, त्याचा प्रत्येक महिना शुभच. त्याला काहीच टेन्शन नुसतं त्याने डोळे बंद केलं तर त्याचं चरण खायचं. आणखी काही लागतं का? किती सोपं करून दिलं त्याच्यामुळं नामस्मरण गुरुचं. म्हणजे यावेळेस आता आपण या स्थितीवर आलो की आपण आपल्या गुरुच्या चरणावरती आपण समर्पित व्हायचं. बरं झालं, गुरुच्या चरणावरती आपण समर्पित झालो, तेवढं झालं ना. मग गुरुचे बोध, उपदेश, गुरु आपल्याला काय काय सांगतोय, काय काय नाही याच्याकडे लक्ष करूया. कधी कधी काय होतं, अनुभव कधी कधी असं होतं, आपण सांगतोय गुरु सांगतोय, आपण विचारलं हे असं नाही असं आहे की तेच आहे का नाही, साधारण माणसाला विकवायला तेच आहे ना. आता नेमकं आपल्याला तर हे करायचं, हे करावं हे करावं. उदाहरण द्यायचं म्हणलं ना, आपल्याला समजा बांगल्यावर जायचंय, बांगल्यावरती जायचं, आपल्याला माहिती रस्ता कसा आहे काय खराब, हा एकदम भारी आपला घरी विकून आणि आपले गुरु म्हणे नाही आधी विकून काय गाडीची कंडिशन एवढं चांगलं सोडून द्यायला विकून द्यायचं. इथून थोडीशी किक मारली माझं झालं, चांगल्या रस्त्यात जाऊन काय खरंय का, काय होईल पुढं कोणाला माहिती, गुरुला माहिती. खरवडीचं का होईना, जो म्हणा खरवडीचं का होईना, पण शब्द आहे माझ्या गुरुचा, त्या रस्त्यालाच जायचं ना, तो त्या रस्त्याने जाईल. मग याच्या घडलेल्या घटनामध्ये याच्या घडलेल्या घटनामध्ये तो फरक आहे. आणि तिथं गुरु आज्ञा पाळल्या याचा आनंद तर वेगळाच नाही. अशा स्थितीमध्ये गुरुची आज्ञा पाळणं हा त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे. काय होईल याचा विचार, पुढे काय होईल ते आपल्याला नाही माहिती, आपलं हित त्यांना पूर्ण माहिती, पण त्याचा विचार करतो. पण ज्या वेळेस तो विचार करतो आपण आणि त्या समर्पणामध्ये पण आपण ते विषय घेतो, हळूहळू हळूहळू आपण त्या पदाला पुढं पुढं गुरुच्या आशीर्वादाला टाकतो. गुरु कृपा कशाला म्हणते, त्याला म्हणते काय, हळूहळू हळू असं होतं. ते फोन करून विचारायची गरज नाही, हा हॅलो असं असं झालं, कसं करू कसं झालं. ते गुरु असा काही आपल्याला आशीर्वाद देतात, अशी काही कृपा करतात का आपल्या अंतर मनामध्ये गुरुच गुरु. निस्ता प्रसंग आला क्षणात मधून आवाज येतो त्या गुरु माऊलीचा, मनीष असं नाही असं करायचं, कसं करायचं, काय झालं. त्या हृदयामध्ये आपण त्या गुरुला स्थान दिलं हेच त्याचं स्पष्ट म्हणणं झालं. पण ज्यावेळेस आपण त्या हृदयामध्ये त्या भगवंताला त्या गुरुला बसवतो, तिथे काही उणीव आहे का, मग तो ते आपला आहे का, मग ती अवस्था कशाची, ज्याच्यासाठी आता आशा असावा ती अवस्था तिच्या स्थिरतेची मुक्तीची. तिथं तो आला तिथं काय विषय, तिथे त्या गोष्टी जसं मी सांगितलं त्याला फक्त घास भरू शकतो, चावा त्याला लागणार आहे, बरोबर आहे. मग हे आपण चावलं काय आनंद जे काही आपल्या गुरुनी कृपा केली, म्हणजे आपल्या मुखामध्ये त्यांनी घास भरवला आणि तो घास भरल्यानंतर ते आपण चावलं, मग ते चावल्यानंतर कुठं जाणार, पोटात जाणार. मग त्याच्यानंतर काही प्रक्रिया आपल्याला त्याची गरज राहते नाही, ती सहज होती. त्याला पचवण्याचं काम ते करून घेते. त्याच्यातले जे काही आपण जसं अन्न खाल्लं त्या अन्नातून जसे विटॅमिन्स आपण म्हणतो तसे तसे त्या शरीराला पोषक घटक हे सहज ते नैसर्गिक आहे, त्याला कोणी जाऊन शकत. ते नैसर्गिक प्रक्रियेनुसार या गोष्टी घडत राहतात. हळूहळू हळू त्या भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग सहज सहज सोपा होत जातो. आणि एक दिवस असा येतो तो भगवंत
आपल्याला भेटवतो, पण कसा? गुरुची जर कृपा असेल तर आमचे गुरु माऊली जसं म्हणतात हो आणि सगळ्यांनाच म्हणतात आपल्याला देवाकडे जायचं नाही तर तुम्ही म्हणशाल त्या माणसाने आतापर्यंत देवापर्यंत जायसाठी सगळं सांगितलं, एवढं घंटाभर घातला आमचा आणि त्याच्यावरती एवढं सगळं भागवत सांगितलं, मग घंटाभर वाया गेला काय? वाया गेला? आमचे गुरु माऊली नेहमी सांगतात देवाकडे आपल्याला जायचं नाही, तो देव आपल्याकडे यायला पाहिजे एवढी ताकद आपल्यामध्ये आपल्याला निर्माण करायची. मग ती कशामुळं? गुरुभक्ती. काही प्रमाणात मी गुरु सानिध्यात मी भरपूर. आता ह्याच्यामध्ये बारीक बारीक जर सांगत गेलं, सानिध्य या शब्दावर जर सांगत गेलं तर मला दिवस पुरणार नाही. एक विषय जर घेतला बारीक बारीक, ती लई माझ्या गुरुची, ती जर सांगत गेलो तर ती किती दिवस पुरणार नाही एकाच विषयावर. एवढे काही वेळ घेतायचे नाही आपल्याला. आणि इतकं डीपमध्ये सांगितलं तर ते परत मी सांगितलं तसं घरी गेलं काय सांगितलं ते घरी गेलं काय भारी वाटत होतं ते काय सांगितलं ते घरी गेलं तर सगळंच. हा तुम्हाला तेवढंच काम आहे घ्या जेवण नाही वाटत खाऊ दादा आपलं बी आहे. तसं नाही, ही गुरुची कृपा ज्यावेळेस होती तो अनुभवच घ्या. आता मी काय सांगताना सांगा, पण अनुभव घेतल्याशिवाय कोणालाच या गोष्टीतलं काहीच आकाला होणार नाही. एखाद्या गोष्टीचा अनुभव आला का माणसाला ते चिरकालपर्यंत अंतर्मनामध्ये म्हणजे आत्म्यापर्यंत ते स्पर्श करतात आणि तो अनुभव माणसाला वेळोवेळी आठवतो. तसा हा बी अनुभव हा जोपर्यंत येत नाही स्वतःला तोपर्यंत काय कळत नाही. अनुभव ज्यावेळेस येतो त्यावेळेस मानून होतो खरंय म्हणजे अनुभव हीच खात्री. असं किती का सांगू द्या असं जर म्हणलं कोणी हो नाही भारी अरे बाबा ते तुझ्यासाठी असेल, तुझा अनुभव आहे ना, ठीक आहे, दुसरा नाही. बघू मी जाईन माझ्या डोळ्याने काही मी अनुभव घेईन मग विश्वास घेईन. तोपर्यंत अर्धविश्वास ठेवायला हरकत पूर्ण नाही. अर्धा म्हणजे 6 दिशा करीन आणि मगच त्याचंही उदाहरण आहे माझ्याकडे ते सांगतो. अगोदर असं म्हणजे तुम्ही बोल आले नसेल तर सांगतो. आपल्या डोळ्याला एखादी गोष्ट दिसते. उदाहरण म्हणून मी एक दुधाचा ग्लास घेतो. एक दुधाचा ग्लास समोर आपल्या ठेवलेला आहे आणि तो दुधाचा ग्लास आहे. डोळ्यांनी पाहिला आणि आपण काय म्हणू दूध आहे. कधी म्हणून या घराचा आणून ठेवला हे दूध घे, त्याचं ऐकलं आपण दूध आहे खरे, पण ते खरं दूध आहे का डबडं पाणी का भांग आहे त्याच्यात काही मिसळलेले हे काय सांगते मला पाहिल्यावर फक्त ती झाली पाण्याची क्रिया. फक्त बुद्धीपर्यंत समजलं की हे दूध आहे आणि पाहिलं आपण हे दूध आहे बस. ज्यावेळेस आपण त्याला हातात घेऊ त्याच्या पुढची क्रिया म्हणजे क्रिया केल्याशिवाय काही होणार नाही. क्रिया पुढची झाली हातात घेतलं हवे हे थंड आहे म्हणजे काय कळलं दूध थंड आहे की गरम आहे का कोमट हे कळलं. एवढंच कळलं. पूर्ण सत्य कळलं त्या दुधाचं नाही. जोपर्यंत पूर्ण मुळापर्यंत भेट जाणार नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण सत्य कळूच शकत नाही. घेतलं आणलं पिलं जिभेला ज्यावेळेस आलं मग त्यावेळेस अरे यार खरं दूध आहे मग हे गोड आहे. गोड नाही दिसत मग याच्यात इलायची टाकली त्याच्यात जायफळ टाकले किती भेद निर्माण झाली. एक एक गोष्ट वेगळी वेगळी. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं एक एक गोष्ट झाली. कधी जोपर्यंत आपल्याला अनुभव येतो ते लाट मागव ते दूध आहे. खूप पिल्यावर आपल्याला कळलं नाही दूधच आहे ते थंड आहे गरम आहे ते थोडी सांगितलं एवढं भेट आपल्याला करावं लागेल तेव्हाच कळत ना. तर ह्या प्रकारे ही बी अशी गोष्ट जगामध्ये आता जेवढे युग येऊन गेले तेवढ्या युगामध्ये फक्त काय झालं वेशभूषा बदलली
पण जी काही निसर्गाची किंमत आहे जी भगवंताची किंमत आहे तेव्हा मी तीच आहे ना, त्यावेळेस काय अत्याचार होत होते, आता पण अत्याचार होते, फक्त एवढे का प्रमाण कमी जास्त होते. ते प्रमाणावर भरपूर काही तो विषय नाही घ्यायचा. पण गुरु कसा करावा, गुरु काय असतोय आणि गुरुची कृपा कशी असते याबद्दल थोडक्यात सगळ्यांना सहज समजेल या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केला. बस झाली. गुरु बद्दल आज जी काही मला सांगितली म्हणजे विचार करा, आपण इथं बसलोय, हा मंदिराचा परिसर, या मंदिराच्या परिसराच्या मानाने जर आपण बघितलं तर आपण किती अंश आहे, थोडंच तालुका शिरूर, शिरूरच्या मानाने आपण अंदर नकाशावर आपल्याला शिरूरचा नकाशा दिला तिला आपण उभे किती दिसत मुंगीवाणी बस. मग वैजापूरचा नकाशा घेतला तिथं आपल्याला उभं केलं किती दिसत मुंगीपेक्षा अंबाजीनगर जिल्हा तिथं जर आपल्याला उभं गेलं तर एकदम भारी. महाराष्ट्र एवढं महाराष्ट्रात जर घेतलं तर आपण त्याच्यात पुढे दिसत का नाही दिसत तेच विषय. महाराष्ट्र नंतर भारत, भारत नंतर पृथ्वी, पृथ्वी नंतर आकाशगंगा, आकाशगंगा नंतर ब्रह्मांड. इतर जर गेलं आपण एक किंमत किती, आपण किती अंश दिसल का डोळ्याला तर शक्यच नाही. हा गुरु महिमा इतका मोठा आहे जिथे आपण उभा आहे फक्त एवढंच, पण हे जे ब्रह्मांड आहे हा गुरु महिमा एवढा आहे आणि त्याच्यामध्ये जिथं आपण उभा आहे फक्त एवढाच अंश मी तुम्हाला सांगितले एवढ्या वेळात. आणखी किती बाकी आपल्याला सांगायचं काय विचार आहे ना, बुद्धीच्या पुढच्या गोष्टी म्हणजे बुद्धीच्या पुढच्या गोष्टी इथपर्यंत आपल्याला जायचं आणि त्या जाता तिथं जातानाच आपल्याला कोणाची तरी साथ लागते, तोच गुरु आहे. भगवंताला तर मी तर काही पाहिलं नाही डोळ्यानं आजपर्यंत, पण माझ्या गुरु माऊलीला मी पाहिलं, अनुभवही घेतला. त्यांच्या सानिध्यात राहून तो भगवंत माझ्याकडे आला नाही आला हा विषय माझा आहे. पण तुम्हाला जर भगवंताकडे जायचंय म्हणजे भगवंताला आपलं करायचं तर गुरु या माध्यमातून गेल्याशिवाय दुसरं पर्यायच नाही. गुरु माध्यमातून जर तुम्ही जाताय तर सहज आणि सोबत आहे भगवंताला आपलं सगळं नक्कीच सगळेच. असं काय नाही अरे नाही मला तर गुरुचं येत नाही काहीच येत नाही असं जर विचार केला तर असं त्याला काहीच येत नाही तो सुद्धा गुरुच्या माध्यमातून काय करत याचा नाही. एकलव्य गरीब घराण्याचा माणूस होता आणि त्याच धनुर्विद्या त्याला शिकायची, त्याच्यामुळं तो द्रोणाचार्याकडे जायचा विषय होता. आणि त्यावेळेस जाती भेदभाव भेद अशा प्रकार होतेच. मग ती विद्या फक्त क्षत्रियाला शिकता येते अशातले विषय त्यावेळेस होते जे काय असत. पण त्याने मनोमन आपल्या मनात त्यांना आपलं गुरु मानतच आणि गुरु मानल्यानंतर ज्यावेळेस तो त्या विद्या शिकायला निपुण झाला, अशी विद्या शिकला अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर ठरला असता असा तो एकलव्य होता. ज्यावेळेस त्याच्या समोर गुरु आले, गुरु दक्षिणा म्हणून त्यांनी दक्षिणा मागितली तर त्यांनी आपला अंगठा तोडून दिला होता. ज्या अंगठ्याने तो धनुष्यबाण चालत होता. म्हणजे एवढा त्याग शिष्याचाही असो आपला अंक सुद्धा तोड काय त्याच्या मनात भावना, अरे बाबा हे जे शिकलो हे यांचंच, यांचं यांना द्यायला कसली लाज. बरोबर आहे. अरे ज्यांच्याकडून घेतलंय त्यांचंच आहे त्यांना दिलं विषय काय ना
तळायचं पाणी तळायचं तोच हाच विषय. पण आज मी एकलव्याचं नाव मोठंच आहे आणि प्रत्येक आज समजा मी कधी झाला तो एकलव्य, मग ते एकलव्य सोबत किंवा अर्जुना सोबत आणखी शिष्य नव्हते का द्रोणाचार्याला? होतेच ना, फक्त दोघांना शिकत होते नाही. श्रीकृष्णाचे गुरु संदीपान होते, पण ते संदीपाने फक्त श्रीकृष्णालाच शिष्यत्व दिलं का? त्याच्यासोबत किती शिष्य होते ते बी शिकले. मग श्रीकृष्णाला वेगळे शिष्याची सुद्धा तेवढी अर्थता म्हणजे मनात शिकण्याची जिद्द पाहिजे. म्हणजे त्या शिष्यावरून सुद्धा गुरुचं नाव होतं आणि ही गुरु दक्षिणा आपल्या गुरुला खूप मोठी वाटलीच पाहिजे. असं एक माझं प्रांजळ वाटली पाहिजे. हा अधिकार माझा नाहीये, जो तो ते गुरुचाच विषय. पण विषय आला म्हणून तो बोलला, तेवढं पुरतं मी उदाहरण दिलं. बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पद्मनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. तुकारामनाथ महाराज की जय. आवधूत चिंतन श्री झालेली सर्व सेवा माझ्या सद्गुरूचे त्यांनी अर्पण करून इथं जे काही थोडं मोठं माझं बोलणं होते थांबवतो. हरिओम. त्यानंतर काही सूचना आहे, त्या सूचना सांगून नंतर आरती आणि महाप्रसाद होईल. सूचना काही नाही छोट्याची. यानंतर आपण असं ठरवलेलं आहे की या ठिकाणी दर गुरुवारी काही भक्तगण आपल्या समस्या घेऊन येत असतात, समस्या मांडतात आणि गुरुवार हा एकच काही जणांना सुट्टी असते नसते अशातला विषय, काही बाकीचे विषय, असं सगळं विषय ग्राह्य धरून यानंतर पौर्णिमा आणि अमावस्या या 2 दिवशी सुद्धा तुम्ही सकाळी 9:30 वाजेपर्यंत जो येईल त्यांचा विषय ग्राह्य धरून त्याच्यात जे काही समस्या असेल त्याचा विचार केला जाईल. पण 9:30 तसंच गुरुवारचा काही नियमात फेरबदल केला. गुरुवारी सुद्धा जो व्यक्ती 9:30 पर्यंत या ठिकाणी येईल तर 9:30 पर्यंत त्याचा विचार केला जाणार आहे. 9:30 नंतर जे येईल त्याचा नंबर कदाचित घेईल नाही घेईल हा विषय येईल. तर यानंतर ज्यांना कोणालाही या ठिकाणी भगवंताच्या सेवेत यायचंय तर त्यांनी दर गुरुवार, अमावस्या आणि पौर्णिमा 9:30 वाजेपर्यंतच इथे 9:30 पर्यंत जे नंबर होतील मध्ये तोपर्यंत 11 वाजो 12 वाजो. त्याच्यानंतर या ठिकाणी ती सेवा घेतली जाणार नाही. याची सगळ्यांनी लक्षात घ्यायचं या गोष्टी. आता आता आरती होईल. आरतीनंतर महाप्रसाद पावसाचं थोडंसं आहे आणि त्यानंतर प्रसाद घेऊनच सगळ्यांनी या ठिकाणी जायचंय. हरी